15 मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 12 भक्तियोग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 151 पासून पुढे. संतुष्ट सततम योगी, यतात्मा दृढ निश्चय. मय्यर्पित मनोरबुद्धी, यो मद्भक्त समे प्रिय. वार्ष्ये विनसागरो, जैसा जळे नित्य निर्भरो. तैसा निरुपचारो, संतोषी जो. वाहुनी आपुली आन, धरी जो अंतःकरण. निश्चया साचपन जयाचेने, जीव परमात्मा दोन्ही. बैसवोनी ऐक्यासनी, जयाचिया हृदय भुवनी विराजती. ऐसा योग समृद्धी, होऊनी जो निर्वधी. अर्पी मनोरबुद्धी माझ्या ठाई. आतु बाहेर योगो, निर्वाळल्या चांगो. तरी माझा अनुरागो, सप्रेम जया. अर्जुना तो भक्तो, तोच योगो तोच मुक्तो. तो वल्लभा मी कांतू, ऐसा पडिये. हे ना तो आवडे, मज जीवाचे निपाडे. हेही एक थोकडे रूप करणे, तरी पडियंतयाची कहाणी. हे भूलीची भारणी, ये तव न बोलणी. परी बोलवी श्रद्धा, म्हणून गा आम्हा वेगा आली उपमा. एरवी काय प्रेमा अनुवादू असे, आता असो हे किरीटी. पै प्रेयाचिया गोष्टी, दुना थाव उठी आवडी गा. तयाची ही वरी विपाये, प्रेमळू संवादिया होये. तिये गोडीसी आहे कांटाळे मग. म्हणून गा पंडू सुता, तू प्रियू आणि तूची श्रोता. वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली, तरी आता बोलो. भले या सुखा मिनलो, ऐसे म्हणत खेवी डोलो. लागला देवो मग मने जान, तया भक्तांचे लक्षण. जया मी अंतःकरण बैसो घाली. यस्मान द्विजती लोको, लोकान द्विजत चय. हर्षामर्ष भयोर्दग्ये, योग्ये मुक्तो सच मे प्रिय. तरी सिंधू चेनी माझे, जळचरा भय नुपजे. आणि जळचरी नुबगिजे, समुद्र जैसा. तेवी उन्मते जगे, जयासी खंतीन लगे. आणि जयाचे अंगे न शिके लोकू. किंबहुना पांडवा, शरीर जैसे अवयवा. तैसा नुबगे जीवा, जीवपणे जो. जगची देह झाले, म्हणून प्रिया प्रिय गेले. हर्षामर्ष ठेले, तुझे नवीन. ऐसा द्वंद्व मुक्तो, भय द्वेग रहितू. याही वरी भक्तू माझ्या ठाई. तरी तयाचा गा मज मोहो, काय सांगो तो पडियावो. हे असो जीव जीवो माझोनी तो. जो निजानंदे झाला, परिणामू आयुष्य आला. पूर्णते झाला वल्लभू जो. अनपेक्ष शुचिर्दक्ष, उदासीनो गतव्यत. सर्वारंभ परित्यागी, यो मद्भक्त समे प्रिय. जयाचिया ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा. सुखासी चढावा जयाचे असणे. मोक्ष देऊनी उदार, काशी होय कीर. परिवेचे लागे शरीर, ये गावी. हिमवंतू दोष खाये, परिजीविताची हानी होये. तैसे शुचित्व नोहे सज्जनांचे. शुचित्वे शुची गंगा होये, आणि पाप तापही जाये. परी ते आहे बुडणे एक. खोलिये पारुने निजे, तरी भक्तीन बुडिजे. रोकडाची लाहिजे, नमस्ता मोक्षू. संताचेने अंग लखे, पापा तेजने गंगे. तेने संत संगे, शुचित्व कैसे. म्हणून असो जो ऐसा, सुचित्वे तीर्था कुवासा. जेने उल्लंघविले दिशा मनोमळ. आतु बाहेरू चोखाळू, सूर्य जैसा निर्मळू. आणि तत्वार्थीचा पायाळू, देखना जो. पावसाळा नसला तरीही समुद्र जसा नेहमी पाण्याने परिपूर्ण असतो, तसा तो कोणत्याही उपचाराशिवाय सहज संतुष्ट असतो. ज्याने आपल्या मनाला स्वतःची शपथ घालून स्वाधीन ठेवले आहे, व ज्याच्या निश्चयाने निश्चयालाही खरेपणा येतो. एकाच आसनावर बसवलेले जीव व परमात्मा ज्याच्या हृदय मंदिरात विराजमान आहेत. जीव शिव ऐक्याचा अनुभव आहे. असा योग संपन्न होऊन आपले चित्त व बुद्धी माझ्या ठाई अर्पण करतो. असा अंतर्बाह्य योग सिद्ध असूनही ज्याच्या अंतःकरणात माझ्याविषयी अत्यंत प्रेम असते, असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात. अर्जुना, तोच भक्त, तोच योगी आणि तोच मुक्त. तो श्री आणि मी कांत. इतका तो माझा लाडका आहे. इतकेच नव्हे तर तो मला माझ्या जीवापेक्षाही जास्त आवडतो.
पण हा दृष्टांत येथे अपुरा पडतो. आवडत्या वस्तूचे वर्णन ही वेडी चूक आहे. वस्तुतः बोलण्याचा विषयच नाही, पण आवडच बोलविते ना. आणि म्हणूनच आम्ही सहज उपमा देऊ गेलो. बाकी प्रेमाचे वर्णन कधी करता आले आहे का? अर्जुना, आता हे पुरे. कारण आवडीचा विषय निघाला की आवडीला दुप्पट बळ येते. त्यातही दवयोगाने प्रेमळ श्रोता भेटला तर मग त्या गोडीला काही सीमा आहे का? असे आहे म्हणून अर्जुना, माझा लाडका तूच आणि श्रोताही तूच. आणि त्यातही प्रसंगाने विषयी आवडीचाच निघाला. पण आता बोलतोच, फार बहार आली रे. असे म्हणता म्हणता देव डोलू लागले आणि म्हणाले, ज्यांना मी आपल्या अंतःकरणात जागा देतो त्या भक्तांचे लक्षण एक. समुद्र खवळला असता जलचरांना जसे त्याचे भय वाटत नाही किंवा त्यांच्या समुदायाने जसा समुद्र कंटाळत नाही, त्याप्रमाणे उन्मत्त जगाची ज्याला खंत वाटत नाही व ज्याचा लोकांनाही त्रास होत नाही. फार काय सांगू अर्जुना, शरीराला जसा अवयवांचा कंटाळा येत नाही त्याप्रमाणे आपणच सर्वांचा जीव आवत अशा बुद्धीने जो प्राणी मात्रास कंटाळतही नाही. जग हे ज्याचे शरीर बनल्यामुळे त्याच्या ठिकाणी आवड व नावड हे भाव जातात व अशा द्वैत भावनेच्या अभावी ज्याचे हर्ष व क्रोध लय पावतात, असा द्वंद्व भावापासून सुटलेला आणि म्हणूनच भय व उद्वेग नसलेला असूनही जर माझा भक्त असेल तर मला त्याचा अत्यंत मोह पडतो. त्या आवडीची गोष्ट काय सांगावी. हे असो, माझे प्राण हेच जणू त्याचे प्राण आहेत. जो आत्मानंदाने सदैव तृप्त आहे, जणू काही ब्रह्मच याच्या रूपाने साकार झाले व म्हणूनच तो पूर्णतेचा स्वामी आहे. अर्जुना, पूर्णतेमुळे ज्याच्या ठिकाणी इच्छेला वाव नाही व ज्याचे जीवन म्हणजे सुखाचा केवळ उत्कर्षच होय. मोक्ष देणारे म्हणून काशी क्षेत्र खरोखर म्हटले पाहिजे, परंतु तेथे शरीर खर्ची घालावे लागते. हिमालयाच्या यात्रेने पापक्षालन होते, परंतु त्यात मरणाचा धोका फार. सज्जनांचे पावित्र्य असे जे संकटग्रस्त नसते. पवित्रातल्या पवित्र गंगा स्नानाने पाप ताप जातात, पण तेथे बुडण्याचा संभव असतो. सज्जन रूप तीर्थाच्या खोलीला पार नसतो, पण भक्तांना येथे बुडण्याची धास्ती नसते. उलट जिवंतपणीच रोकडी म्हणजे अपरोक्ष मोक्ष प्राप्ती होते. ज्या संतांच्या समागमाने गंगेला स्वतःचे पातक घालवावे लागले, तर त्या संत संगतीने पावित्र्य किती म्हणून सांगावे. म्हणून ज्याच्या पावित्र्याचा तीर्थांनाही आश्रय करावा असा जो भक्त, तो मनातील सर्व दोष देशोधडी लावतो. जो आचारा विचाराने सूर्याप्रमाणे अंतर्बाह्य निर्मळ आहे आणि जुगूढ तत्वज्ञान रूपी ठेव्याचा पायाळूप्रमाणे देखणा पाहणारा आहे. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.